नमस्कार मित्र हो आपण बघत आहोत इयत्ता 9वी इतिहास या विषयामधील प्रकरण 4 आर्थिक विकास। मित्र हो आपण या ठिकाणी इयत्ता 9वीच्या इतिहासामध्ये आपण अभ्यास करत आहोत की भारत स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती भारतामध्ये काय होती। आपण शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकासाबाबत आपण भारताच्या परिस्थितीचा या ठिकाणी अभ्यास करत आहोत। या ठिकाणी आपल्याला दिलेला जे चौथं प्रकरण आहे तर ते आहे मित्रांनो आर्थिक विकास। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण आर्थिक विकास या चौथ्या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी बघा मित्रांनो आपण प्रकरणास सुरुवात करत आहोत। भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आणि या प्रकरणात आपण करणार आहोत। मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांची अपयश, बँकाचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगाराचा संप, 1991चे नवे आर्थिक धोरण यांचे विशेषतः आपण अभ्यास करणार आहोत। मित्र हो या ठिकाणी आपण या दिलेल्या विविध घटकांचा अभ्यास, या विविध मुद्द्यांचा अभ्यास या आर्थिक विकास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत। त्या ठिकाणी आपण सुरुवातीला पहिला मुद्दा बघूया आपण मिश्र अर्थव्यवस्था। मित्र या ठिकाणी आपण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण बघूया भारताला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते। प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणतेही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला। काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती। प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे काही तोटे होते। भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात। मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते। आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थेपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य मिळाले। या अर्थव्यवस्थेत आपणास 3 भाग दिसून येतात। त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र, या क्षेत्रात उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात। उदाहरणार्थ संरक्षण, साहित्य उत्पादन। त्यानंतर नंबर 2 खाजगी क्षेत्र, या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकाच्या मालकीचे असतात, अर्थात त्यावर सरकार देखरेख व नियंत्रण असते, उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू। त्यानंतर बघा आपण संयुक्त क्षेत्र, या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकाच्या मालकीचे तर काही सरकारी मालकीचे किंवा सरकारी यंत्रणेखाली असतात, म्हणजेच व्यवस्था खाली चालतात। मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र या सुसंवाद असणे गरजेचे असते। या व्यवस्थेचे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणात लोकसहभाग। या व्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेत चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे। नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियम पालन, कालबद्ध योजना इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षून चालत नाहीत। या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते। दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो। संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळे उभारणे ही क्षेत्रे भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी पण फळ मात्र उशिरा देणारी आहे। या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणात पुढे येत नाहीत, अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो। वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली। 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली। या धोरणानुसार अवजड उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले येईल। लघुउद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले। सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात झाली। त्यानंतर दुसरा मुद्दा बघूया आपण मित्र पंचवार्षिक योजना। भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केले होते। दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती व उद्योगधंदा यांची अल्प उत्पादन क्षमता तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान याचे मागासलेले अशा बिकट समस्या देशासमोर होत्या। त्या सोडण्यासाठी नियोजनाची गरज होती। 1950 भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली। प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते। या मंडळाने कृषी आणि ग्रामविकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाही, सुसंगत अशा आर्थिक विकास नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकसहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी पंचवर्षाची योजना तयार केली। ही योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना। मित्र पुढे आपण नियोजनाची मूलभूत तत्व काय होती। एखाद्या देशातील साधनसामग्रीचे प्रमाणशीर वाटप आणि तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे, हे नियोजनाचे सर्वमान्य तत्व आहे। आता नियोजनाची उद्दिष्टे काय होती आपण ते बघू मित्र। नियोजनामध्ये भारतीय आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्टे आपल्या पुढील प्रमाणे सांगते। नंबर 1 चे उद्दिष्ट म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ।
दुसरं उद्दिष्ट म्हणजे मूलभूत उद्योगधंद्यावर भर देऊन झपाट्याने औद्योगिकरण घडून आणणे. तिसरे उद्दिष्ट बघूया मित्रांनो की अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनवा म्हणून कृषी उत्पन्नात वाढ घडून आणणे. त्यानंतर वाढत्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे हे चौथे उद्दिष्ट. मित्रांनो, त्यापुढे आपण पाचवे उद्दिष्ट बघू. प्राप्ती आणि संपत्ती यातील विषमता दूर करणे. सहावे उद्दिष्ट पाहू आपण वस्तूच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. आणि नंतर आपण सातवे उद्दिष्ट बघू कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्या. मित्र हो, सातवे उद्दिष्ट आपण बघा कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे, दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे इत्यादी उद्दिष्टे आपल्याला भारतीय आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे दिसतात. त्यापुढे उद्दिष्ट पाहू सामाजिक सेवांचा विकास करणे आणि 10वे उद्दिष्ट म्हणजे आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे. त्यानंतर बघूया मित्रांनो पहिली पंचवार्षिक योजना ही कधी अंमलात आली आणि तिचे उद्दिष्टे कसे होते. पहिली पंचवार्षिक योजना बघा मित्रांनो 1951 ते 1956. या योजनेत शेती, समाज विकास, जलसिंचन व पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग व खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी या योजनेमध्ये करण्यात आली. आपण दुसरी योजना बघूया 1966 ते 1961 पर्यंत. या योजनेत औद्योगिकरणाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादी कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चिंतारंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबूचा आगगाडीचा डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्याचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा, नाला, दामोदर यासारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली. या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नात मात्र वाढ झाली. बघा मित्रांनो, दुसरी आपण योजना पंचवार्षिक योजना बघितली. आता बघूया आपण तिसरी पंचवार्षिक योजना. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघा 1961 ते 1966 या कालखंडातील योजना आहे. या योजनेत उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते. दरसाल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग व वाहतूक व खनिजे उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधी विस्तार हा प्रमुख हेतू या ठिकाणी होता. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर एक वार्षिक योजना म्हणजेच 1966 ते 1969 साली हाती घेण्यात आली, म्हणजे 3 एकवार्षिक योजना. या काळात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला. चीनचे आक्रमण आणि पाकिस्तानशी युद्ध यामुळे विकासाच्या कामापेक्षा संरक्षणाकडे व दुष्काळ निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यावे लागले. या गोष्टीमुळे भारत अर्थव्यवस्थेवर फार ताण पडला. त्यानंतर बघूया मित्रांनो आपण चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974 साली. या योजनेचे उद्दिष्ट ठरवताना भारत स्वावलंबी बनवा, मूलभूत विकासाचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढवावा आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरवण्यात आले. या योजनेच्या काळात देशातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ही योजना अपेक्षा इतकी यशस्वी झाली नाही. चौथ्या योजना काळात बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. निर्वासितांवरील खर्च सहन करावा लागला. सरकारी नोकऱ्यांची पगारवाढ, रेल्वेतील कर्मचारी वेतनवाढ, राष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के सहन करावे लागले. त्यापुढे आपण मित्र बघूया पाचवी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979 पर्यंतची. गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याचे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली. या योजनेत राष्ट्रीय उत्पन्न वाढ करणे, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचाराची सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, ग्रामीण भागात वीज पुरवठा व दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणे, समाज कल्याणाची योजना व्यापक प्रमाणावर राबवणे, कृषी विकास घडवून आणणे या गोष्टीवरती या ठिकाणी मित्र भर देण्यात आला. त्यानंतर मूलभूत उद्योगधंदे वाढणे, अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून व सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारे गरिबांना रास्त किमतीत पुरवणे अशी उद्दिष्टे या ठिकाणी नमूद करण्यात आली. पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणे शक्य झाले नाही. 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. जनता पक्ष सत्तेवर आला. नव्याने सरकारची पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेरीस समाप्त करून एप्रिल 1978 पासून साखळी योजना तयार केली, परंतु अपयशी ठरली. 1980 मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. या सरकारने साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीचे नियोजन सुरू केले.
या ठिकाणी बघूया मित्र आपण 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985 या दरम्यानची। या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता। योजनेचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे होती: अर्थव्यवस्थेच्या विकास दरातील लक्षणीय वाढ करणे, गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणे, लोक छोटी कुटुंब पद्धती स्वच्छतेने स्वीकारतील असा धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे। 6व्या पंचवार्षिक योजनेतील पुढील काही कार्यक्रम राबवण्यात आले: एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, त्यानंतर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि सलेम पोलाद प्रकल्प इत्यादी कार्यक्रम राबवण्यात आले किंवा प्रकल्प राबवण्यात आले। त्यानंतर बघूया आपण 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 1990च्या कालखंडातील। या योजनेचा भर अन्न, रोजगार आणि उत्पादकता यावर होता। विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर भर देणे, उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणे आणि अन्नधान्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे अशी उद्दिष्टे या पंचवार्षिक योजनेची होती। या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले: जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरी योजना। रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना ही खूप महत्त्वाची ठरली। त्यानंतर बघूया मित्र आपण 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 1997 काळात। या योजनेत खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला। योजनेचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे होते: राष्ट्रीय उत्पन्नाचा वाढीचा दर हा 6.5 म्हणजे 6.5% इतका राखणे, लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरीक्षणाचे उच्चतन करणे। या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले: त्यामध्ये प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना। 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्राचे महत्त्व वाढले। 1951 मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब या योजनेमध्ये दिसते। आपण बघूया आता 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002 साली। कृषी व ग्रामीण विकास यावर योजनेत भर देण्यात आला। आर्थिक विकासाचा दर वाढणे, पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे ही या योजनेची उद्दिष्टे होती। या योजनेत सर्व जयंती, शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बालक कल्याण योजना, राजश्री महिला कल्याण योजना, सुवर्ण जयंती ग्रामरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम सुरू करण्यात आले। त्यानंतर बघूया मित्रांनो, या ठिकाणी आपण या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्राची प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली। बांधकाम, दळणवळण या क्षेत्रात वाढ झाली। बँकाचे राष्ट्रीयकरण बघूया मित्रांनो, पंडित नेहरू आणि लालबहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँक व्यवस्था खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता। या बँका उद्योग समूहाचे प्रतिनिधित्व करत होत्या। या बँकाचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते। याला छेद देण्यासाठी सरकारने 1955 मध्ये इम्पिरियल बँकचे राष्ट्रीयकरण केले आणि तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले। या बँकेने अल्पावधीत आपल्या शाखा देशभरात उघडून शासकीय विकासातील महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली। राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी: भारताने स्वातंत्र्य कालखंडानंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती। योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकाचे राष्ट्रीयकरण होणे गरजेचे होते। राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा जो नफा आहे मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता। याच जोडीला लघु व मध्यम उद्योगाचे विकास धोरणे राबवणे आवश्यक होते। लालबहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला। प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारातील प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्टिक ॲक्शन या गटाने व्यापारी बँकाचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणी केली। कम्युनिस्ट पक्षाची या निर्णयाला पाठिंबा होता। त्यानंतर बघूया मित्रांनो, 20 कलमी कार्यक्रम 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी योजनेची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याचा प्रयत्नाचा त्यांनी संकल्प सोडला। ते खालीलप्रमाणे तरतुदी होत्या। 1 नंबरची तरतूद होती शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीचा समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन आणि जलसंधारण योजना। त्यानंतर 2 नंबरचं तरतूद होती की कामगाराचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगारी मुक्ती करणे। त्यानंतर 3री करकुचके वेगिरी आणि आर्थिक गुन्हे व तस्करी हे रोखणे। त्यानंतर 4थी तरतूद जीवनावश्यक वस्तूचे दर नियंत्रित आणि रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे। त्यानंतर 5वी तरतूद होती हातमाग क्षेत्रात विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकाची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे। त्यानंतर बघा मित्रांनो, कामगार समस्या
11 जुलै 1851 रोजी मुंबईतील पहिली कापड गिरणी कावसी दावर यांनी सुरू केली. पुढे दादर, परळ, बयखळा, शिवाडी, प्रभादेवी आणि वरळी येथे कापड गिरण्या सुरू झाल्या. हा भाग गिरण गाव म्हणून ओळखला जाऊ लागला. 80च्या दशकाच्या कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्य क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती कारणीभूत होती. पुढे काय झालं बघा मित्रांनो, त्यामुळे काही उद्योगात कामगारांचे पगार वाढ होते, त्यामुळे बोनसची रक्कम जास्त मिळत होती. गिरणी कामगारापेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. त्यानंतर 1918च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनस अपेक्षित होत आहे. कामगाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% तडजोड केली. बोनसमधील कपातही असंतोषाची ठिणगी ठरली. काही कामगार डॉक्टर दत्त सामंत यांच्याकडे गेले आणि डॉक्टर दत्त सामंत यांनी नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्त सामंत यांच्या संपाचे नेतृत्व करू लागले. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले. गिरणगावची धडपड थांबली, जणू मुंबईचे हृदयच बंद पडले होते. मित्र, या ठिकाणी आपल्या माहितीसाठी आणखी दिले की महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे 1 जानेवारी 1982 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस म्हणजे रविवारी सुट्टी द्यावी असा निर्णय झाला होता. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, या संपाचं काय झालं ते. मुख्यमंत्री बॅरिस्टर रा अंतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशी बोलणे करेल अशी भूमिका त्यांनी घेतली. डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. संपाच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना गावाकडून मदत सुरू झाली. सुरुवातीच्या काळात एकमेकांना मदत करणे कामगारांना फारसे अवघड गेले नाही. विभागीय समित्या स्थापन करून त्यांनी अन्नधान्य मदत निधीचं वाटप केले. डाव्या पक्षांनी संपाला पाठिंबा दिला होता. संप रेंगाळा लागताच कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. संपाला 6 महिने पूर्ण झाले. केंद्र सरकारने संपाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. कामगारांना जबरो आंदोलन सुरू केले. सप्टेंबर 1982 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला. त्यांचा उपयोग झाला नाही. संपाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर एवढा प्रदीर्घ काळ चाललेला हा संपच होता. या कालावधीत 1.5 लाख कामगार बेकार झाले. कापडापेक्षा पॉलिस्टरला महत्त्व आल्याने मुळातच गिरणी कामगाराच्या खापावर परिणाम झाला होता. मुंबईतून कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये गेल्या. केंद्र सरकारने 13 गिरण्याचे बघा मित्र, पुढे काय झालं की 13 गिरण्याचे राष्ट्रीयकरण केले. समस्या सोडण्यासाठी लावा नेमले गेले, पण ते यशस्वी झाला नाही. नवे आर्थिक धोरण बघा मित्र, आधुनिक भारताच्या इतिहासात 1991 साली महत्त्वाचे 10व्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात PV नरसिंहराव प्रधानमंत्री झाले. त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे धोरण स्वीकारले. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवले. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात आणले. या काळात भारताची आर्थिक अवस्था बिकट झाली होती. PV नरसिंहराव यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सहकार होते. या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर 17% एवढा होता. आर्थिक वृद्धीचा दर 1.1% घटला. आयात निर्यातीसाठी आठवडाभर पुरेल एवढेच परकीय चलन भारताकडे होते. परकीय कर्जाचे परतफेड करणे, त्यावरील व्याज देणे कठीण झाले होते. मे 1991 मध्ये चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोने विकून तर काही सोने गहाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता. केंद्र व राज्य सरकारचे एकत्रित अंतर्गत कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण सुमारे 55% एवढे झाले. 1980 ते 81 मध्ये परकीय कर्ज $2,350 कोटी एवढे होते. ते 1990 ते 91 मध्ये $8,380 कोटी पर्यंत वाढले. यावेळी भारताचे परकीय चलनासाठी फक्त 100 कोटी होता. याला इराकने कुवेतवर आक्रमण करून तेलाच्या वाढलेल्या किमतीची पार्श्वभूमी होती. परकीय कर्ज उभारणे अवघड झाले. अनिवासी भारतीयांना आपल्या परकीय चलनाची ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर उपाययोजना बघा मित्रांनो, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी PV नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोष दुरुस्ती उपाययोजना म्हणजे करेक्टिव्ह मेजर्स केल्या. परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. त्यांनी परकीय गुंतवणुकीचे निर्बंध उठवले. उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगापुरती मर्यादित केली. सार्वजनिक उद्योगामधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रीय खाजगी
खाजगी क्षेत्रासाठी उद्योगाला खुली केली। शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 1992मध्ये सीबीची म्हणजेच स्थापना केली। नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आले। मंदीचे सावट दूर करण्यास प्राधान्य दिले। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक वाढली। भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेले सोने परत भारतात आणले। देशातील भांडवलदार वर्ग व मध्यमी वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळाला। सरकारने दूरसंचार क्षेत्र खुले केल्यामुळे मोबाईल फोन सेवा देशभर सुरू झाली। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही करून खाजगीकरण आणि उदारीकरण जागतिकीकरण यास सुरुवात केली। त्यानंतर बघा मित्रांनो, पण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना भारताने 1995मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची म्हणजे WTO सदस्य स्वीकारले। या संघटनेचा उद्देश पुढीलप्रमाणे होते: देशादेशामध्ये व्यापार खुला करणे, राष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणे व मतभेद करणे, कायदे निर्बंध नियम व धोरणे संपुष्टात आणणे व जागतिक व्यापारातील रितसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियम करणे। WTO अस्तित्वात येण्यापूर्वी GATT अस्तित्वात होते, जनरल ॲग्रीमेंट अँड ट्रेड ही संघटना राष्ट्रीय स्तरावर कार्यरत होती। ती व्यापार नियम करायची। भारतात WTO संदर्भात परस्परी विरोधाची टोकाची मते होती। असे असूनही WTO हे सदस्य स्वीकारण्याचा निर्णय घेतला। जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी अनुदाने, आयात निर्यात प्रक्रिये, गुंतवणूक, संरक्षित क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान व सेवा यांच्यातील संबंध आहे। भारत सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात झपाट्याने व्यापारीकरण झाले। जागतिक व्यापार संघटनेच्या वेगळ्या अहवालानुसार दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येत घट, बालमृत्यूमध्ये घट, पिण्याचे पाणी, सांडपाणी व सोयीसुविधा उपलब्ध यात भारताने सुधारणा केल्या। जागतिक व्यापार संघटनेच्या मार्ग भारताने पुढील दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार म्हणजे साऊथ आशियाई परपेंडिक्युलर ट्रेड ॲग्रीमेंट केला। भारताने सार्क देशातील विविध वस्तूंचे आयातीवर निर्बंध उठवले, आयात शुल्कात सवलती दिल्या, भारतीय विमा क्षेत्रात खाजगी व परकीय गुंतवणुकीला खुले केले। अशा रीतीने आपण स्वतंत्र भारताची आर्थिक वाटचाल अभ्यासली। मित्रो, मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा प्रवास आपण या ठिकाणी केलेला आहे। पुढील पाठामध्ये आपण भारतीय अन्य क्षेत्रातील प्रगती पाहणार आहोत। तोपर्यंत मित्रांनो, आपण या प्रकरणाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा व स्वाध्याय सोडून यावरती असलेल्या प्रश्नाची उत्तरे मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये केली तरी चालतील। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो।